नमस्कार, मी रेणुका पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लेसचाही यूज करू शकता। पैठणी फॅब्रिक किंवा पैठणी लेस याचाही तुम्ही यूज करू शकता। मी असं काठ घेतलेला आहे, 2 सारख्या मापात घेतलेले आहे। उंचीला 3 इंच आणि रुंदीला 6 इंच असं कापड घेतलं आहे। त्यासाठी मी सेम मापाचं लाइनिंग घेतलं आहे। येथे लाइनिंग लावलं नाही लावलं तरी चालेल। मी येथे नॉनवनचा यूज केला आहे लाइनिंगसाठी। तुम्ही कॉटनचाही फॅब्रिक घेऊ शकता किंवा नाही लावलं तरी चालेल। आता त्याच मापाचं मी लाइनिंग घेतलं आहे आणि आता आपल्याला झिप लावायची आहे। तुम्ही लोटसची बॉर्डर लेस किंवा एखाद्या साडीचा काठ किंवा कॉटनचं फॅब्रिक कशाचाही यूज करू शकता। मी येथे पिकॉकची बॉर्डर घेतलेली आहे। तर अशा प्रकारे पिकॉक सीध्या बाजूने येईल अशा प्रकारे मी हे पाऊच स्टिच करणार आहे। तर खाली मेन फॅब्रिक, त्यावर झिप आणि त्यावर लाइनिंग असं मी ठेवून शिलाई करून घेते। अशा प्रकारे शिलाई केल्याने फिनिशिंग खूप छान येते। मला एक कमेंट आली होती की चैन फिनिशिंगमध्ये कशी लावायची, तर या प्रकारे तुम्ही फिनिशिंगमध्ये चैन लावू शकता। मध्ये मिडलला झिप आल्यामुळे आपली झिप कुठेही दिसत नाही, शिलाई दिसत नाही। एक्स्ट्राची झिप असेल ती कट करून घेतली आणि दोन्ही बाजूला फॅब्रिक आणि एका बाजूला चैन घेऊन प्रेस करून घ्यायचं हाताने आणि आपल्याला प्रेस स्टिच करायची। बघा, असं प्रेस स्टिच करून घ्यायचं। कपडा खाली खेचत प्रेस स्टिच करायचं। यामुळे काय होतं का एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला जात नाही आणि शिलाईमध्ये जास्तीचा कपडा येत नाही। आता दोन्ही बाजूला मी शिलाई आणि प्रेस स्टिच करून घेतली। आता दुसऱ्या बाजूचं सेम मी तुम्हाला दाखवते। आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे, खालच्या बाजूला लाइनिंग जाईल, दुसऱ्या बाजूला थोडं वेगळ्या पद्धतीने येईल। हे नवशिक्यांसाठी मी इतकं डीपमध्ये सांगत आहे। खाली लाइनिंग, त्यावर झिप आणि सीध्या झिपवर उलटा कपडा ठेवायचा आहे। येथे एक लक्षात ठेवायचं, दुसऱ्या बाजूची जशी डिझाईन आली त्याच पद्धतीने दुसरी डिझाईन आली पाहिजे। दुसऱ्या बाजूलाही शिलाई करायची आहे। आतल्या बाजूला झिप जाईल अशा पद्धतीने शिलाई करायची आहे। पूर्ण शिलाई झाल्यानंतर पुन्हा एकदा कपडा आणि लाइनिंग एका बाजूला खेचायचं आणि झिप एका बाजूला करायची। असं करून आपल्याला प्रेस स्टिच करायची आहे। बघा, मी तुम्हाला करून दाखवते। आता आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई करायची आहे। असं आपल्याला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतात, पण 5 नंबरची शिलाई असते आणि ती शिलाई लगेच निघून जाते। असं तुम्ही हँडमेड जर केलं, तुम्हाला जर मशीन चालवता येत असेल तर तुम्ही असं तयार करू शकतात घरी। तसंच तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून यामध्ये मोठ्या साईजचंही देऊ शकतात। आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट करून घेतली आणि चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची किंवा डायरेक्टही तुम्ही शिलाई करू शकतात। आता जे काही लाइनिंग एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे। रनर टाकून घेतलं, उलट्या बाजूने शिलाई करायची आहे, म्हणजे आपल्याला पॉकेट पॅक करायचं आहे। स्लोमध्ये झिपवर मशीन घ्यायची आहे, त्यामुळे शिलाई व्यवस्थित येईल। झिपवर बहुतेक वेळा शिलाई येत नाही किंवा झिप खालीवर होते, यासाठी इथे एकदम स्लो मशीन चालवायची आहे। दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली, डबल स्टिच करून घेतलं। झिप जवळ मागे पुढे करत शिलाई करायची आहे, जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही। या शिलाईला नॉनवनच्या पट्टीने पॅक करून घेऊ शकतो। एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं। आता तुम्ही हे रिटर्न गिफ्ट म्हणून यूज करू शकतात किंवा ओटी कोन म्हणूनही वापरू शकतात। यामध्ये कोनच्या शेपमध्येही तुम्ही बनवू शकतात। तसंच लग्नाचं सीझन आहे त्यामध्ये अक्षदा म्हणूनही हे पाऊच यूज करू शकतो। तसेच आपल्याला जर कुठे बड्डे गिफ्ट म्हणून जर आपल्याला पैसे द्यायचे असेल तर यामध्येही तुम्ही पैसे देऊ शकतात। आता काय करायचं, आपल्याला खाली अर्धा इंचावर बेस तयार करायचा आहे। तर चैन खोलून घ्यायची आणि क्रॉसमध्येच असा कपडा पकडायचा आणि छोटीशी अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला शिलाई करायची। मागे पुढे करत ही शिलाई करायची, कारण कपडा कमी आहे आणि शिलाई निघण्याचे चान्सेस आहे। त्यामुळे आपल्याला मागे पुढे करत ही शिलाई करायची आहे। शिलाई पॅक करायची आहे। एक्स्ट्राचे जे काही धागे असेल ते काढून घ्यायचे। बघा, आता तो जी कॉर्नर आहे ते आपण कट करून घेऊ शकतो। लुक बघा, यामध्ये रेड कलर, ग्रीन कलर कुठल्याही बॉर्डरपासून तुम्ही तयार करू शकता। यातच पैठणीची बॉर्डर भेटते, त्याचाही तुम्ही यूज करू शकता। त्याचेही खूप सुंदर असे कॉईन पाऊच किंवा अक्षदा पाऊच तयार होईल। बेस बघा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आला आहे, एकसारखी फिनिशिंग आलेली आहे।
मेकअप बॉक्समध्ये लिपस्टिक ठेवण्यासाठीही तुम्ही हे पाऊच यूज करू शकता. घाईच्या वेळेला पटकन असे आपल्याला सापडण्यासाठी हे पाऊच तुम्ही कॅरी करू शकता. कीलासुद्धा तुम्ही हे अडकवू शकता. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.